कोकणात गणेशोत्सवाची तयारी वेगानं सुरू असतानाच यंदा गणेश मूर्ती व्यवसायावर महागाईचं सावट गडद झालंय। पेट्रोल डिझेल दरवाढ, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्च आणि कामगार मजुरीमुळे गणेश मूर्तींच्या किमती वाढल्यात। परिणामी यंदा गणेश भक्तांना मूर्तीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत। सिंधुदुर्गातील मूर्तिकारांच्या मते शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग आणि साचे यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून व्यवसायाचे आर्थिक गणित बिघडले आहे। त्यातच वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे मूर्तींचे फिनिशिंग आणि रंगकामही अडचणीत आले आहे। गोवा राज्यात मूर्तिकारांना प्रति फूट अनुदान मिळत असताना कोकणातील मूर्तिकार अशा योजनांपासून वंचित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव महागाईच्या छायेत साजरा होणार असल्याचं चित्र आहे। कोकणात गणेशोत्सवाची चाहूल असून गणेश मूर्ती शाळांमध्ये सध्या लगबग वाढली आहे। मात्र यंदा मूर्तिकारांसमोर महागाईचं मोठं आव्हान उभं आहे। पूर्वी स्थानिक माती वापरून कमी खर्चात तयार होणाऱ्या मूर्तींसाठी आता शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि बाहेरून आणले जाणारे साचे वापरावे लागतात। इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढल्यानं मूर्ती निर्मितीचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे। सांगायचं म्हणजे आम्ही ही वडोदराची शाळा आहे, जुने म्हणजे आम्ही 60 सालापासून शाळा आहे ती, आणि आता 60 सालापासून म्हणजे बाहेरचे कारागीर येऊन काम करीत तिथे। आम्ही वडील आजोबा वगैरे तिथे काम करीत। आता कसं आम्ही ते शाळा 82 पासून बंद झाली, त्याने बंद केली, त्यामुळे 82 पासून आम्ही चालू केली। आता तेव्हा तर कशी मातीच्याच मूर्ती सगळ्या, तेव्हा कशी माती ही साधी माती आणायची, म्हणजे काढून अशी आम्ही गोळे मिळायचे। आता तसं नाही, आता कसे धंदा झाला त्यांचा, त्याच्यामुळे JCB माती काढतात आणि ती माती आम्हाला काय परवडणार नाही, म्हणजे दगड असतात त्यामुळे आम्ही आता हे शाडू मातीचं चालू केलं आहे। आता ह्याचं कारण काय म्हणजे शाडू मातीचं तर विकत भेटते ना, 300-350 रुपये गोणी मिळते, 30 किलोची गोणी, मग त्याच्यात किती होणार, त्याच्यामुळे हे किमती वाढल्या आणि मजुरी वाढली आता ना, कारागीरही मिळत नाही, त्याच्यामुळे आणावे लागतात। वा तुमची आता ब्रासवर माती मिळते, त्याच्यामुळे आम्ही ती बंद केली। दगड मिळायला लागले, त्यामुळे गणपतीची मूर्ती ह्या दगड मिळाल्यामुळे क्रॅक व्हायला लागले, त्याच्यामुळे ही शाडू माती वापरतो आम्ही। कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींसोबतच रंगकाम आणि कारागिरांच्या मजुरीत देखील वाढ झाली आहे। त्यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे मूर्तींचे फिनिशिंग आणि पेंटिंग वेळेत पूर्ण करणे कठीण होत असल्याचे मूर्तिकार सांगतात। गोवा राज्यात मूर्तिकारांना प्रति फूट अनुदान मिळत असताना कोकणातील मूर्तिकारांना मात्र अशा कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। आता गेली जवळ 25 ते 30 वर्षामुळे माती काम करतोय, गणपतीच्या मातीच्या मूर्त्या बनवतोय। त्यावेळेस माती स्वस्त होती, वाहतूक स्वस्त होती, डोक्याने गणपती न्यायचे होते, त्यामुळे किंमत कमी जरी दिली तरी ते परवडत होतं। आता पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, त्यानंतर जी माती आम्ही आणतो तिची किंमत वाढली, रंगाची किंमत वाढली, त्यामुळे आता हे तसं काय परवडत नाही। कारण मातीची मूर्ती म्हटल्यानंतर त्याला जास्त वेळ द्यावा लागतो, ते वेळ बघितला तर त्यात तसं काय आम्हाला मिळत नाही। पण एक आमची जुनी शाळा आहे आणि ती चालू ठेवायची। पारंपरिक मूर्त्या म्हणजे जसे पर्यावरणपूरक आहे तशा मातीच्या मूर्त्या आम्ही बनवतो, पर्यावरणाला पण धोका लागू नये, त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त मातीच्याच मूर्त्या बनवतो, आमच्याकडे POPच्या मूर्त्या नसतात। त्यात एक मोठी समस्या म्हणजे लाईटची। आता लाईट जरा जास्त वेळ जाते येते, त्यामुळे रात्रीची लाईट गेली की पूर्ण काम बंद, आणि आमचं कसं होतं 1 तास काम बंद झालं तरी आम्हाला तो प्रॉब्लेम होतो। त्यामुळे लाईटीची व्यवस्था जरा व्यवस्थित व्हावी अशी आमची एक इच्छा आहे। कारण मशीन, आता माती मळायची मशीन आमच्याकडे आहे, ती मशीनला जर व्होल्टेज पुरलं नाही तर ती चालत नाही, त्यामुळे लाईट गेली की आमचं काम एकदम थांबतं या ठिकाणी। वाढलेला कच्चा माल, वाहतूक खर्च आणि मजुरी यामुळे यंदा लहान आकाराच्या गणेश मूर्तींच्या किमती देखील वाढल्या। काही मूर्तींची किंमत 2,500 रुपयांपर्यंत पोहोचली असून त्याचा थेट परिणाम गणेश भक्तांच्या खिशावर होणार आहे। गणरायाच्या आगमनासाठी अवघ्या महिनाभराचा कालावधी शिल्लक असताना महागाईच्या छायेत यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार असल्याचे चित्र पाहायला मिळते। मी आता या गणपती मूर्ती शाळेत काम करतोय, तर आता गेली 7-8 वर्ष मी तर आहे इथे। माझा मित्र आहे बंड्या सावंत, याच्याजवळ मी काम करतोय। तर मला एक आवड आहे याची, म्हणून मी काम करतोय। तसं काय परवडत नाही। आता बघितलं तर कलरच्या रेटमध्ये सुद्धा भरपूर वाढ झालेली आहे, आणि चांगले कलर आम्ही वापरतो, चांगल्या कंपनीचे,
त्यामुळे भरपूर त्याच्यात वाढ असल्यामुळे तेवढे काय पैसे पण मिळत नाही, कारण लोकांना पण परवडायला पाहिजे ह्या मूर्त्या न्यायला तेवढ्या किमतीत. म्हणून आम्ही पण काय तशी किंमत सांगत नाही, त्याप्रमाणे हे चाललंय असं. आता गोव्यात बघितलं तर प्रत्येक मूर्तिकाराला त्यांच्या सरकारने त्यांना 200 रुपये फूट अनुदान देण्याचं ठरवलं, देत आहेत, ते चालू केले. मग आता आपल्या पण इथे सरकारने सुद्धा याचा विचार करावा, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. महागाई, वाढलेला उत्पादन खर्च आणि वीज समस्येच्या कचाट्यात अडकलेल्या कोकणातील गणेश मूर्ती व्यवसायाला दिलासा देण्यासाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा मूर्तिकार व्यक्त करतात. गणेश भक्तांनाही यंदा आपल्या लाडक्या बाप्पासाठी अधिक किंमत मोजण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.